इन्फ्लुएन्सर्स म्हणजे इन्फ्लुएन्स करतात, राईट? सो त्यांचा मार्ग तो वेगळा आहे, कारण प्लॅटफॉर्म मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे. आणि ॲक्टर्सचं पण सेमच आहे, ते पण इन्फ्लुएन्सच करतात किंवा ॲक्ट करतात, त्यांची कला सादर करतायत, पण प्लॅटफॉर्म वेगळा आहे, चॅनल आहे. घुसमटल्यासारखं होतं मध्ये मध्येच की काय म्हणलं हे कसं करायचं, मला तर जमतच नाही एवढं, म्हणजे आवड तर खूप आहे पण जमत नाही. मग मी याला म्हणते की अरे भाई मला थोडं तरी शिकव काहीतरी, मला नाही येतलं सगळं जमत आहे. ॲज अ अभिनेता किंवा ॲज अ थिएटर आर्टिस्ट पण मला काम करायचा चान्स मिळालाय आणि ॲज अ क्रिएटर पण मी करतोय आणि आता मला थ्रू अल्बम सॉंग्स पण लोकांपर्यंत पोहोचता येते. क्रिएटर म्हणून ना आता सध्या सोशल मीडियावर जो काही बज बघतो आपण, पण तू अभिनेता आहे, तुझ्याकडे एक प्लस पॉईंट आहे. आता सगळे जे आहेत ते इन्फ्लुएन्सर किंवा एका मिनिटात तुम्हाला ते सगळी तुमची क्वालिटी दाखवायची. तुझ्याकडे प्लस पॉईंट आहे की तू थिएटर केलेलं आहेस, ऍक्टिंग करतोयस, क्रिएटर, युट्यूबर, या सगळ्या गोष्टींमध्ये तुझं ऍक्टर असल्याची मदत होते का? आणि सध्याचं क्रिएटर मार्केट त्याबद्दल तुला काय वाटतं? ऑब्व्हियसली मला असं वाटतं की आता जसं मगाशी आपण बोललो की मी थिएटर आर्टिस्ट आहे आणि मला झी नाट्य गौरवचं बेस्ट ॲक्टरचं नॉमिनेशनसुद्धा होतं. आणि जेव्हा मी असं काहीतरी प्रोजेक्ट्स करतो किंवा जेव्हा मी कंटेंट क्रिएशन करतो, त्याच्यामध्ये माझ्यातला जो कलाकार आहे तो कुठेतरी येतो. म्हणजे आता हे लोक म्हणतात, म्हणजे इट्स अ बज, जसं तू म्हटलीस मगाशी की इन्फ्लुएन्सर ॲक्टर. तर मला असं वाटतं की प्रत्येकजण त्याच्या ठिकाणी कुठेतरी त्याला कला दाखवायची असते लोकांपर्यंत, किंवा प्रत्येकाला लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. फक्त त्यांचे पाथ्स वेगळे असतात. म्हणजे ॲक्टर त्याच्या एका वेनी जातो, क्रिएटर त्याच्या एका वेनी जातो. पण मला गॉड गिफ्टेड आहे असं मला वाटतं की मला दोन्ही करायचा चान्स मिळाला आहे. म्हणजे ॲज अ अभिनेता किंवा ॲज अ थिएटर आर्टिस्ट पण मला काम करायचा चान्स मिळाला आहे आणि ॲज अ क्रिएटर पण मी करतोय आणि आता मला थ्रू अल्बम सॉंग्स पण लोकांपर्यंत पोहोचता येते. सो कुठेतरी माझी वर्सॅटिलिटी दिसते लोकांना आणि ते मला पर्सनली खूप आवडतं आहे. आणि मी माझ्या साईडनी माझ्या पात्रांना किंवा मी जे काही कामं करतोय त्याला मी 100% आणि न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि मला थ्रू आउट खूप मजा येते. खूप. तर तुला काय वाटतं, तू रील्स वगैरेच्या माध्यमातून सेटवर वगैरे छान तुम्ही करायचात, पण तो क्रिएटर म्हणजे तो फुल टाइम त्याला वेळ द्यावा लागतो. त्या गोष्टी तुलाही कराव्याशा वाटतात, कारण आता सगळे सोशल मीडियावर इतके अपडेटेड असतात, अगदी बिग स्टार्स पासून सगळेजण. तुला काय वाटतं त्या इन्फ्लुएन्सरच्या ह्याच्यामध्ये तुलाही तितकंच सातत्याने कामं करायची ऍक्टिंग करत असताना? हो, म्हणजे मला खूप आवडतं सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असायला. पण याला माहिती आहे, मी आजच एक किस्सा सांगत होते की म्हटलं अरे तू जे रील पोस्ट करतोस ते मला दिसतात, पण मी तुझ्या प्रोफाईलला गेले ना की मला ते दिसतच नाही, असं कसं होऊ शकतं? तर तो म्हटला की काय ट्राय, म्हणजे काही ट्रिक्स असतात जे मी तिला सांगितलं. तो ऑप्शन कुठला, ट्रायलवाला. सो तो मला म्हटलं अगं सिम्पल आहे, ट्रायल म्हणून असतं, तो ऑप्शन सिलेक्ट करायचा, म्हणजे ते तुझ्या प्रोफाईलला दिसत नाही, ते दुसरीकडे जातं, सगळ्यांना दिसतं, जे फॉलो नाही करत वगैरे त्या लोकांना असं दिसतं. मी म्हटलं ओ अच्छा असं असतं का? सो मला ना हे सगळं आवडतं करायला, सोशल मीडियावरती रील्स वगैरे खूप मजा येते मला, नवीन नवीन सॉंग्सवरती लिपसिंग करून वगैरे ते सगळं टाकायला. पण जमत नाही तेवढं ॲक्टिव्ह राहता पण येत नाही. तरी पण तू बघितलंयस की सिरियल्स वगैरे माझ्या चालू असताना आम्ही वेळात वेळ काढून रील्स वगैरे करायचो. सो मला असं वाटतं की इन्फ्लुएन्सर्स म्हणजे इन्फ्लुएन्स करतात, राईट? सो त्यांचा मार्ग तो वेगळा आहे, कारण प्लॅटफॉर्म मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे. आणि ॲक्टर्सचं पण सेमच आहे, ते पण इन्फ्लुएन्सच करतात किंवा ॲक्ट करतात, त्यांची कला सादर करतायत, पण प्लॅटफॉर्म वेगळा आहे, चॅनल आहे, टी व्ही आहे. सो दोन्हीकडे कम्पेअर केलंस ना तर दोन्ही पण जे प्लॅटफॉर्म आहे किंवा दोन्ही इक्वल लेवललाच आहे. समतोल साधून. हां, आता ॲक्टर्सचं कसं होतं, काही वेळेस कास्टिंग थिएटर्समधून होतं किंवा अजून कुठल्या गोष्टीतून होतं. आणि इन्फ्लुएन्सरचं कसं आहे ना, काही लोकांना बॅकबोन नसतो, काही लोकांकडे कॉन्टॅक्ट्स नसतात. मग त्या लोकांची इच्छा असून सुद्धा, आकांक्षा असून सुद्धा त्या लोकांनी पोहोचायचं कसं मूव्ही सिरियल्सपर्यंत? मग हा उलटच चांगला प्लॅटफॉर्म आहे की आपण आपली कला जी काही आहे ते 1 मिनिटामध्ये सादर करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये आता जसं हा बनवतो कॉन्टेंट, त्याचे हा सिरीज काढतो आणि एंगेज करतो लोकांना. सो जर तू बघशील प्रोफाईलला तर ह्याचे कॉन्टेंट बघितल्यानंतर एखादा प्रोड्युसर असेल, एखादे डिरेक्टर असेल, तर ते त्याला कॉन्टॅक्ट करू शकतात की अरे तुझी ॲक्टिंग चांगली आहे, तुझा कॉन्टेंट पण चांगला असतो. सो याला तो प्लॅटफॉर्म मिळालाय, जरी कॉन्टॅक्ट्स नसतील तरी प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे याचं उदाहरण देत नाहीये, एक सांगते की मोबाईल या सगळ्याचं फुल पॅकेज असण्याचं खूप असं हे असतं का, प्रेशर असतं का, जेव्हा सोशल मीडियावर आपण प्रेझेंट होतो? तुला जाणवत होतं म्हणजे हे सगळं करायचंय, अपडेट राहायचंय, ट्रेंडिंगवर रील पण करायचं? मला असं म्हणजे खूप असं घुसमटल्यासारखं होतं मध्ये मध्येच की काय म्हणलं हे कसं करायचं, मला तर जमतच नाही एवढं, म्हणजे आवड तर खूप आहे पण जमत नाही. मग मी याला म्हणते की अरे भाई मला थोडं तरी शिकव काहीतरी, मला नाही येतलं सगळं जमत आहे. पण
दोन्ही प्लॅटफॉर्म पण सेम आहेत आणि मला दोन्ही आवडतं करायला. आणि ते म्हणजे मला दोन्ही- रील्स पण आवडतात करायला आणि मला इन्फ्लुएन्सरचा अवॉर्ड पण मिळाला आता.